नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच वाटतं की नाही की शांत समाधानी आयुष्य जगायचं म्हणजे काहीतरी काहीतरी खूप मोठं, खूप वेगळं करायला हवं. पण गंमत म्हणजे भगवान बुद्धांनी आपल्यासारख्या सामान्य गृहस्थ लोकांसाठी 5 अगदी सोपी तत्त्व सांगितली. त्यांना म्हणतात पंचशील. आणि हीच तत्त्व आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात शांतता कशी आणू शकतात? चला, आज तेच जरा समजून घेऊया. आपल्या सगळ्यांनाच एक शांत आणि सुखी आयुष्य हवं असतं, हो ना? प्रत्येकाच्या मनात कुठेतरी ही एक खोल इच्छा असतेच. या धावपळीच्या जगात आपण सगळेच तर तेच समाधान शोधतोय. पण खरं सांगू का, बुद्धांनी असे फक्त 5 साधे नियम सांगितले आहेत जे आपलं आयुष्य खरंच बदलू शकतात. आणि हे फक्त हे करू नका ते करू नकावाले नियम नाहीत. नाही तर एका अधिक संतुलित आयुष्याकडे नेणारे रस्ते आहेत असं समजा. पण मग एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, की आपण रोज जे काही करतो, आपले छोटे मोठे निर्णय, ते आपल्याला खरोखरच त्या शांतीच्या दिशेने घेऊन जातात का? पंचशील आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करतं. तर मग सुरुवात करूया पहिल्या शिलापासून, अहिंसा आणि करुणा. याचा मूळ विचार इतका सोपा आहे ना, की प्रत्येक जीवाला जगायचंय, प्रत्येक जीवाला सुख हवंय आणि दुःख नकोय, अगदी आपल्यासारखंच. आणि याच साध्या जाणीवेतून हे पहिलं शील येतं. आणि मग याच जाणीवेतून आपण स्वतःशी एक निश्चय करतो, मी कोणत्याही प्राणीमात्राची हत्या करणार नाही किंवा त्याला इजा पोचवणार नाही. पण लक्षात घ्या, हा फक्त एक नियम पाळण्याचा संकल्प नाहीये. नाही, ही तर सर्व जीवांकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलण्याची ही पहिली पायरी आहे. पण हे शील इथेच थांबत नाही, म्हणजे फक्त हिंसा न करणं इतकंच मर्यादित नाहीये. याची खूप सुंदर पॉझिटिव्ह बाजू आहे, ती म्हणजे मैत्री आणि करुणेची भावना, ती सक्रियपणे वाढवणं. यालाच मेत्ता असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर सगळ्यांचं भलं होवो ही मनापासून इच्छा करणं. बरं, आता वळूया दुसऱ्या शिलाकडे, अस्तेय आणि दान. विचार करा, चोरीमुळे समाजात काय होतं? भीती, अविश्वास, हेच ना? जेव्हा आपण कुणाच्या तरी कष्टाची वस्तू घेतो, तेव्हा आपण फक्त ती वस्तू उचलत नाही, तर आपण त्या व्यक्तीचा विश्वास तोडतो. आणि म्हणूनच दुसरा निश्चय आहे, जे मला दिलेला नाही ते मी घेणार नाही. हा एक साधा नियम वाटेल, पण खरं तर हा संपूर्ण समाजाच्या नैतिकतेचा पाया आहे. आणि हो, इथेही तीच गोष्ट आहे. फक्त चोरी न करणं पुरेसं नाही. याची पॉझिटिव्ह बाजू आहे उदारता, म्हणजेच दान देण्याची सवय लावून घेणं. जेव्हा आपण द्यायला लागतो, तेव्हा आपल्या मनातली माझं माझं ही आसक्ती कमी होते आणि मन खूप मोकळं, हलकं होतं. आता तिसरं शील हे आपल्या नातेसंबंधांबद्दल आहे, त्यातल्या विश्वासाबद्दल आणि आदराबद्दल. हे आहे कामाचारात संयम ठेवण्याबद्दल. कुटुंब आणि पर्यायाने समाज यातलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी हे शील खरंच खूप महत्वाचे आहे. त्यामुळे आपण निश्चय करतो की मी कामाचारात संयम ठेवेन आणि इतरांच्या नात्यांचा आदर करेन. हा संकल्प बघा, आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि समाजात दोन्ही ठिकाणी शांतता आणतो. याचा परिणाम तर अगदी स्पष्ट आहे. विवाहबाह्य संबंध टाळल्याने फक्त दुःख किंवा ताणतणाव टळतो असं नाही, तर कुटुंबात एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास खूप जास्त वाढतो, नातं अधिक घट्ट होतं. चौथं शील आहे आपल्या शब्दांबद्दल, सत्य आणि हितकारक वाणी. आपले शब्द किती शक्तिशाली असतात नाही का? ते नाती जोडूही शकतात आणि तोडूही शकतात. आणि सत्य बोलणं हा तर कुठल्याही विश्वासाचा पाया असतो. याची सुरुवात तर होते खोटं बोलणं टाळण्यापासून. जेव्हा आपण खोटं बोलत नाही, तेव्हा लोकांचा आपल्यावर विश्वास बसतो, आपली एक विश्वासार्हता तयार होते. पण बुद्धांनी सांगितलेली सम्यक वाणी किंवा योग्य बोलणं ही कल्पना याच्याही खूप पुढे जाते. म्हणजे बघा, योग्य बोलणं म्हणजे फक्त खोटं न बोलणं नाही, तर त्यात अजून 3 गोष्टी येतात. एक, कुणाला लागेल असं कठोर, द्वेषपूर्ण न बोलणं. दुसरं, चहाडी चुगली न करणं, ज्यामुळे लोकांमध्ये फूट पडेल. आणि तिसरं, उगाच निरर्थक वायफळ गप्पा न मारणं. विचार करा, आपण फक्त ह्या गोष्टी जरी आपल्या बोलण्यातून काढून टाकल्या, तर आपले संवाद कितीतरी जास्त अर्थपूर्ण आणि सकारात्मक होतील. आणि आता आपण आलोय शेवटच्या 5व्या शिलावर, सजगता आणि संतुलन. बघा, मादक पदार्थ काय करतात, ते आपल्या मनाची स्पष्टता, आपली क्लॅरिटी काढून घेतात.
आणि जेव्हा मनच गोंधळलेलं अस्थिर असतं तेव्हा चुकीचे निर्णय होण्याची शक्यता किती वाढते आणि मग नकळतपणे बाकीची 4 शीलंसुद्धा मोडली जाऊ शकतात. म्हणूनच 5वा निश्चय अगदी सरळ आहे, मी मादक पदार्थांपासून दूर राहीन. हा निर्णय कशासाठी? तर आपलं मन स्थिर आणि जागरूक म्हणजेच सजग ठेवण्यासाठी. म्हणजे मादक पदार्थांनी मन बधीर करण्याऐवजी आपण सजगता आणि मानसिक संतुलन वाढवतो. आणि जेव्हा आपलं मन शांत, जागरूक आणि संतुलित असतं, तेव्हा साहजिकच आपण आयुष्यातले निर्णय जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो, नाही का? तर मग ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? हे 5 नियम पाळल्याने नेमकं काय मिळतं? बघा, ह्याचे परिणाम 3 स्तरांवर दिसतात. पहिलं, आपल्या कृती शुद्ध होतात. दुसरं, त्यामुळे आपलं मन शांत आणि स्थिर होतं. आणि तिसरं, जेव्हा समाजातले अनेक जण असं वागू लागतात तेव्हा आपोआपच एक चांगला, सौहार्दपूर्ण समाज तयार होतो. हाच पंचशीलाचा खरा उद्देश आहे. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट माहितीये काय? ती ही आहे की भगवान बुद्धांचा मार्ग कुठल्या तरी मोठ्या किचकट तत्वज्ञानापासून सुरू होत नाही. तो सुरू होतो आपल्या अगदी साध्या, रोजच्या कृतींमधून, आपल्या बोलण्या, वागण्यातून. तर जाता जाता फक्त एक छोटा विचार. आज दिवसभरात या 5 पैकी असं कोणतं एक शील आहे जे आपण थोडं अधिक जाणीवपूर्वक, अधिक सजगतेने पाळण्याचा प्रयत्न करू शकतो? फक्त एक.